सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनहित सेवा पक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मनीष गायकवाड यांनी दिली। मनीष गायकवाड यांनी काही दिवसापूर्वी ही जनहित सेवा पक्ष स्थापन केला असून यामार्फत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे, सरकारच्या सर्व शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना मिळवून देण्याचा पक्ष काम करेल। शैक्षणिक उपक्रम राबवून जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसंच सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे पदाधिकारी ताकदीने उतरणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। या पत्रकार परिषदेस माझं नाव मनीष गायकवाड, मी जनहित सेवा पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे। आम्ही 2 तारखेला एक राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे। तर आमचा उद्देश आहे या पक्षामध्ये जनतेची सेवा करणं आमचा मूळ उद्देश आहे। आज आम्ही पाहतो की सरकारचे जे पण योजना आहेत ह्या जनतेपर्यंत 90% लोकांपर्यंत पोहोचलेल्याच नाहीत। तर आमच्या पक्षाच्या वतीने मुख्य अजेंडा असेल की ज्या सरकारची योजना आहेत ह्या त्यांचा प्रसार करून जनतेपर्यंत पोहोचणे। प्रामुख्याने झोपडपट्टी भागामध्ये अनेक लोकांना योजनाच माहिती आहेत, सरकारच्या मस्त 200 योजना आहेत पण लोकांना माहितीच नाहीत। तर त्या आम्हाला लोकांपर्यंत पोहोचून त्यांची सेवा करणे आमचा मूळ उद्देश आहे। त्याचबरोबर शिक्षणामध्ये पण आमच्याकडे काही प्लॅन्स आहेत। शिक्षण मराठीचा दर्जा सुधारण्यासाठी, मराठी भाषा टिकण्यासाठी, मराठी शाळा वाचण्यासाठी जेवढ्या महापालिकेच्या शाळा, जिल्हा परिषद शाळा आहेत आज ह्या दरवर्षी हजारो संख्येने बंद पडत आहेत। त्यांना पण आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने मदत करून त्याची पटसंख्या कसे वाढेल किंवा तिथं मराठी टिकली पाहिजे यासाठी आमच्या पक्षाचा प्रयत्न असणार आहे। आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व जागा लढवायचा आमचा मानस आहे। त्याप्रमाणे सर्व समाजातील थरातील लोक आमच्याशी सोबत आहेत, आमच्याशी बोलणं चालू आहे आणि सर्वांना मिळून घेऊन, सर्व जाती समाजाच्या लोकांना मिळून घेऊन येणाऱ्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये सर्व ताकदीने आम्ही सर्व जागा लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत। आमच्या पक्षाचं कार्यालय लिंबेवाडी येथे आहे, मुख्य कार्यालय आहे ते लिंबेवाडीमध्ये आहे। तर बुधवारी 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजता पक्षाचे मुख्य कार्यालयाचं आम्ही तिथे उद्घाटन करत आहोत। कुणाच्या हस्ते होणार उद्घाटन? एक ज्येष्ठ नागरिक आमच्या वार्डातील एक ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे रिटायर्ड पेन्शनर लोक आहेत, त्यांना घेऊन आम्ही ते योजना करत आहोत। या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष नटराज कांबळे, सचिव जॉन्सन दंडीत, नटराज कांबळे यांची उपस्थिती होती। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।